महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आश्रमशाळेतील स्वयंपाकाच्या मदतनीसने केला विद्यार्थिनींचा विनयभंग, पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, एकास अटक। बघा सविस्तर कोणत्या आश्रमशाळेतील आहे हा धक्कादायक प्रकार। शहापूर तालुक्यातील टेंभा आश्रमशाळेत 21 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आश्रमशाळेत स्वयंपाकाच्या मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या गणपत गवडी याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। विद्यार्थिनी जेवणाचे ताट धुण्यासाठी जात असताना संबंधित व्यक्ती त्यांच्याशी गैरवर्तन करीत असल्याचा आरोप आहे। या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थिनींच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव जाधव यांनी सांगितले। या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहापूर तालुका सचिव हरी खांडवी आज तातडीने टेंभा आश्रमशाळेत दाखल झाले। त्यांनी आश्रमशाळेची पाहणी करून घटनेबाबत माहिती जाणून घेतली, तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत परिस्थितीची पाहणी केली। विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आश्रमशाळा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी सगीर शेख खर्डी। आम्ही जेव्हा पाणी केल्यानंतर आहे ना, त्या मुली ज्या ठिकाणी बसतात किंवा झोपतात त्या ठिकाणी येणार त्या दरवाजाला कड्या नाही आहेत, काचा तुटलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये येणार गडचिरोलीसारखी घटना घडली, या ठिकाणी या परिसरामध्ये येणार जे धक्के तुटले, तिथे जंगल आहे बाजूला, त्या जंगलातून येणारे साप किंवा तिथले येणारे बेडूक उंदीर, या शाळेमध्ये नेहमी प्रवास असतो याच्यामध्ये। आणि ह्या शाळेमध्ये येणं असं आहे का गव्हर्नमेंटने येणार लक्ष दिल्या पाहिजे। महाराष्ट्र शासनाला लिखित विनंती आहे की इथे येणार जी कर्मचारी कमी आहेत ते कर्मचाऱ्यांची भरती करून येणार ह्या मुलांना येणार न्याय द्यायचं काम करावा। जर शासनाने ह्या 8 दिवसामध्ये जर केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शहापूर तालुक्यामध्ये आंदोलन करील आणि त्या मुलींवर जो अन्याय होतो तो कुठेतरी थांबला पाहिजे, ही आमची प्रमुख आहे ना मागणी राहील। गुन्हा दाखल झालाय, त्या आरोपी संदर्भात काय सांगाल? शासनाने तर आम्हाला आमची एकच मागणी आहे का बाबा मुलींच्या ठिकाणी बाबा आहे ना, मुली आहे ना ज्या ठिकाणी राहतात, ज्या ठिकाणी मुलींचा वावर आहे त्या ठिकाणी आहे ना महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून ही आहे ना संख्या आहे ना वाढवल्यानंतर आहे ना बाबा आहे ना अशी घटना घडणार नाहीये। त्यासाठी आम्ही आहे ना त्यांच्यासाठी आहे ना त्यांनी प्रयत्न करावा। इथे सीसी कॅमेऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे आजूबाजूला सीसी कॅमेरे आहे, पण ज्या ठिकाणी आहे ना ते वावरतात जिथं राहतात तिथे सीसी कॅमेरा नाहीये। शासनाने आहे ना बाबा आहे ना मागे आहे ना जो शिंदेचा प्रकरण झाला त्याच्यामध्ये एक GR काढला, त्या GR नुसार सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये आम्ही ना बाबा आहे ना सीसी कॅमेरे लावू। ते शाळेमध्ये जे आहे ना सीसी कॅमेरे लावले जात नाही आहेत, अशा शाळांच्या आहे ना बाबा जे कर्मचारी आहेत किंवा तिथले जे जबाबदारी अधिकारी आहेत त्यांच्यावर आहे बाबा आहे ना गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची प्रामाणिकपणे मागणी राहील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।